ओम शांती. सात्विक पक्वान्नामध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. सात्विक पक्वान्नाचा आज स्पेशल मेन्यू म्हणजे गोड मखाने. यासाठी मी घेतलेले आहेत जवळजवळ पाव किलो मखाने घेतलेले आहेत. 1 चमचा कढईमध्ये तूप घातलेला आहे आणि त्या तुपामध्ये एक चांगलं 7 ते 8 मिनिट आपल्याला हे मखाने भाजून घ्यायचे आहेत. ते भाजले की नाही हे आपण हाताने असं फोडून पाहायचं आहे. आपण कच्चा असतानाही तुम्ही पहा, फुटत नाही हाताने मखाना, दबल्या जात नाही आणि भाजला तो चांगला की एकदम खुसखुशीत होतो आणि फुटतो. या ठिकाणी मखाने छान भाजून झालेले आहेत. ते आता आपण काढून बाजूला ठेवूयात आणि त्याच कढईमध्ये मी 1 वाटी गूळ घातलेला आहे आणि 1 चमचा तूप घालून गूळ वितळवून गूळ वितळला की आपल्याला त्यामध्ये मखाने घालायचे आहे. माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा की जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईकचं बटन नक्की दाबा आणि कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स टाका, तुम्हाला कोणत्या नवनवीन रेसिपी पाहायला आवडतील. आता हा गूळ वितळलेला आहे म्हणून मी त्यामध्ये मखाने घालून घेतलेले आहेत. गूळ लावून घ्यायचा आहे. या मखाण्यांना चांगला गूळ लागलेला आहे आणि हे मखाने झालेले आहेत. आता आपण एका प्लेटमध्ये काढूयात, थंड होऊ देऊयात आणि एकमेकाला चिकटलेले असतील तर थंड झाल्यास ते सहजपणे आपण बाजूला काढू शकतो. सर्व टिप्ससहित मी या ठिकाणी गूळ मखाण्याचा व्हिडिओ अगदी 2 मिनिटांचाच केलेला आहे. त्यामध्ये सगळ्या टिप्स दिलेल्या आहेत. तुम्हाला कसा वाटला लाईकचं बटन दाबून नक्कीच सांगा आणि कॅल्शियम, प्रोटीन आणि फायबरने भरपूर असलेले हे गूळ मखाने आपण आपल्या मुलांना द्या, आपणही खा आणि जाता जाता लाईकचा थंब नक्की दाबा.